आपण पोहोचलेलो आहे आरसीकेरे येथील शिवांना समर्पित असं हे ईश्वर मंदिर म्हणतात किंवा याला चंद्रमौलेश्वर मंदिर असं देखील म्हणतात. आरसीकेरेला जाण्यासाठी आता ह्या सोमनाथपुरामधून आपल्याला नरसीपूरची बस पकडावी लागेल. नरसीपूरवरून पुन्हा म्हैसूर आणि म्हैसूरवरून मग आरसीकेरे. तर हे बस स्टँड आहे. आता पाहूया आपण आता इथं बसची वाट. तर 3:50 आपण नरसीपूर ह्या बस स्टँडवर आलेलो आहे आणि तिथून लगेच 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून म्हैसूरची बस घेतलेली आहे. म्हैसूरची बस उभीच होती त्याच्यामुळं खालचं काही मला तुम्हाला दाखवता आलं नाही, परंतु हे तुम्ही नरसीपूरचं बस स्टँड पाहत आहात. बरंचसं मोठं बस स्टँड आहे. बऱ्याच साऱ्या बसेस इथून ऑपरेट होतात. ज्या स्थानिक आहे, ज्या लोकल गावं आहे म्हैसूर सिटीमधले ते आता म्हणजे ॲक्च्युली आपण जे फिरतोय हे म्हैसूर सिटीतच फिरतोय, परंतु जे तालुक्याचे गावं आहे जसे आपल्या नाशिकला निफाड, नांदगाव तसे. बस स्टँडवर आलो होतो. आता इथं चौकशी केली मी आरसीकेरेची बस किती वाजता आहे. तर दर अर्ध्या तासाला बस राहते. 200 रुपये तिकीट राहतं आणि जवळपास 4.5 तासाची जर्नी राहील. म्हणजे आता वाजले समजा 5 वाजता जरी बसमध्ये बसलो तरी 9 वाजता मी उतरेल. आणि दुसरा पर्याय असा आहे का रेल्वे स्टेशनवर जाऊन 9:30 वाजेची ट्रेन राहते एक, तर ती आरसीकेरेला पोचते 12 वाजता. तर मला तर बसचा ट्रॅव्हल करून आता फार कंटाळा आला आहे. सकाळपासून कंटिन्यू बसमध्ये फिरतो आहे मी आणि बॅग्स ठेवायला व्यवस्थित जागा होत नाही. त्याच्यामुळं मी आता काय करतो, रेल्वे जंक्शनवर जातो आणि रेल्वे जंक्शनवरून मग आरसीकेरेची ट्रेन घेतो मी. खरंच यार, म्हैसूरचं रेल्वे स्टेशन आहे ना खरोखर बघण्यासारखं आहे. एक कागदाचा तुकडा किंवा एक प्लॅस्टिकचं रॅपर मला इथं तुम्ही दाखवावं. खरोखर एकदम सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असं मॅनेजमेंट इथं केलेले आहे. म्हैसूर जंक्शनमध्ये पूर्ण यात्रेकरूंसाठी एकदम मस्त बनवण्यात आलेले आहे स्टेशन हे. आणि मला तरी वाटतं ज्यांचं बुकिंग आहे त्यांनाच फक्त मध्ये एंट्री, तिथून बाकीचे सगळेजण बाहेर बसलेले. असं प्रत्येक स्टेशनवर झालं पाहिजे. खरोखर छान आणि मस्त रेल्वे स्टेशन. बरोबर 9:30 वाजता ट्रेन इथं आली आहे, पण ट्रेन येते रात्री 1 नंबर प्लॅटफॉर्मवर. ती आली 5 वर. त्याच्यामुळं सर्व प्रवाशांची फार धावपळ झाली इथे. आता त्या पूलवर तर फार गर्दी झाली होती आणि सगळे एकदम पळू राहिले ती ट्रेन पकडण्यासाठी. ट्रेन ॲक्च्युली अजून 10 मिनटं उभी राहणार आहे. तर आता ही बेलगावीवरून निघते, म्हैसूरवरून बगलकोट असा हा संपूर्ण ट्रेनचा प्रवास राहतो. हा आपल्याला काही पूर्ण प्रवास नाही करायचा आहे, आपल्याला फक्त म्हैसूरवरून जायचं आहे आरसीकेरेला. रात्रीची ट्रेन आहे त्याच्यामुळं स्लीपरचं तिकीट घेऊन मग आपला 12:30ला लगेच आरसीकेरेला पोचू आपण. तर 23 सप्टेंबर आणि रात्रीचा 1 वाजलेला आहे. आपण आलेलो आहे आरसीकेरे जंक्शनला. 9:30 वाजता आपण बसलो तो म्हैसूर जंक्शन आणि तिथून आता आरसीकेरे जंक्शनवर आलो आहे आपण. आता इथं आपण वेटिंग रूममध्ये जाऊ आणि वेट करू. आरसीकेरेच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडतोय आपण. आपल्याला मंदिराला जायचं असेल आरसीकेरेमधल्या ईश्वर मंदिर पण ज्याला म्हटलं जातं, अशा मंदिराला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही रेल्वे स्टेशनपासून 500-600 मीटर अंतरावरच मंदिर आहे.
पक्ष्यांचा आवाज पहा किती येतोय. आरसीकेरे रेल्वे स्टेशनपासून 200 मीटर अंतर पुढं आल्यानंतर लगेच आपल्याला बस स्टेशन देखील दिसेल. आणि जर तुम्ही म्हैसूरला आले असाल तर बसने इथं येऊन मग इथं मंदिरात देखील व्हिजिट करू शकतात. आणि स्वतःची अशी तवेरा आता इथं उभीच आहे, अशी स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर मग काही प्रश्नच नाही. तर आता इथून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी उजव्या हाताला इकडं खाली जावं लागणार आहे. आता वाजलेले 6:15. मंदिर तर उघडं नसेल, परंतु बघूया किती वेळ लागतो. आता इथून जवळपास म्हणजे बस स्टँडवरून 750 मीटरचं अंतर दाखवत आहे. तर चाललो मी आता माझी बॅग आणि ते घेऊन जाऊया पायीच तो. आणि मंदिर उघडण्याची वेळ 7 वाजेची आहे. तोपर्यंत हळूहळू आरसीकेऱ्याचा हा परिसर पाहत आपण जाऊ मंदिरापर्यंत. ओके. फायनली बरोबर 15 मिनटाच्या अंतरानंतर आपण पोहोचलेलो आहे आरसीकेरे येथील शिवांना समर्पित असं हे ईश्वर मंदिर म्हणतात, किंवा याला चंद्रमौलेश्वर मंदिर असं देखील म्हणतात. तर आपण आता तिथून एंट्री घेऊ आणि संपूर्ण मंदिराची रचना, त्याची माहिती संपूर्ण आपण जाणून घेऊ. फार छान वाटतंय सकाळी आपल्याला शिवमंदिराचं दर्शन होत. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं पूजा अर्चना देखील केली जाते. इथले स्थानिक नागरिक रोज सकाळी इथं पूजा करण्यासाठी येतात. ते ज्याप्रमाणे आपण काल जे मंदिर पाहिलं तिथं पूजा होत नव्हती, परंतु आज इथं पूजा वगैरे होताना मी बघतोय. मंदिरात एंट्री करण्याच्या आधीच आपल्याला हे शिलालेख इथं लिहिलेले दिसतात. कन्नड स्क्रिप्टमध्ये लिहिलेले हे सर्व शिलालेख आहे. आणि ह्या शिलालेखांवरूनच आपल्याला माहिती मिळते का हे मंदिर किती पुरातन आहे, कुणी बांधलेलं आहे आणि कशा रीतीने याचं निर्माण झालेलं आहे. आता इथं तिकीट काउंटर वगैरे काही नाही, क्लॉक रूम वगैरे काही नाही. बॅग इथंच ठेवली मंदिराला लागून आणि आपण आता संपूर्ण मंदिर पाहू. तिथून एंट्री घ्यावी लागेल. आणि आपण जेवढे पण होयसाळ राजवंशातील मंदिर पाहतो ते असे ताऱ्याचा आकार, म्हणजे ताऱ्याचं त्यांना खाली बेस दिलेला असतो, आणि त्याचप्रमाणे हे बनवण्यात आलेले मंदिर आपण पाहतोय. तर आरसीकेरे इथं कसं पोचायचं हे आपण बघितलेलंच आहे. आणि आरसीकेरे ह्या शब्दाचा काय अर्थ आहे हे आपण सर्वात आधी जाणून घेऊ. आरसीकेरे म्हणजेच राणीचा तलाव, यालाच कन्नडमध्ये आरसीकेरे असं म्हणतात. 11व्या शतकात होयसाळ राजा एरेयंगा याची राणी महादेवी यांनी बांधलेल्या एका मोठ्या पाण्याच्या तलावावरून या मंदिराचं नाव पडलं. आणि ह्या जागेचं पूर्ण नाव पडलं ते आरसीकेरे. हे मंदिर 1220चे असून होयसाळ राजा वीर बल्लाळ द्वितीय यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. हे मंदिर शिवाला समर्पित असून एक आकुट मंदिर आहे, ज्यात एक शिखर आणि 2 मंडप आहे, एक खुला आणि एक बंद. हे तिन्ही भाग एकमेकांना जोडून एक संध रचना तयार करतात. होयसाळकालीन सर्व बांधकामांप्रमाणेच या मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे. हे एक जिवंत मंदिर असून येथे दररोज पूजा अर्चा केली जाते. मंदिरात मुख्य बांधकाम साहित्य म्हणून सोपस्टोन किंवा क्लोरायटेक्स शिस्ट वापरला आहे. होयसाळ काळातील मंदिरासाठी एक सामान्य बांधकाम साहित्य हे होतं, कारण खाणीतून काढताना ते मऊ असे आणि वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर कठीण होत असे. आणि त्यांच्या या मऊ गुणधर्मामुळेच कारागिरांना त्यांच्या या शिल्पात सूक्ष्म असा तपशील कोरता येत असे. हे एकमेव मंदिर आपण असं पाहतोय का ज्याच्या वर नंदी मंडप आपल्याला दिसतोय बघा. नंदी महाराज तिथं मंदिराच्या वर कळसाला लागून बसलेले तिथं. हे एकमेव मंदिर असं आहे की ज्याच्या शिखरावर अनेक अशा सुशोभित मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदिराची बाह्य भिंत ही देवतांच्या आकृत्या, पुराणे आणि महाकाव्यांतील कथांनी सजवलेली आहेत. नेहमीच्या होयसाळ चिन्हाऐवजी, नेहमीचं चिन्ह म्हणजे शिखरासमोरील नाग हे नसून तर नंदी बैलाची प्रतिमा ठेवलेली असून ती नंतरची भर असावी असं दिसते.
छपराच्या कडेचा तपशील अभियांत्रिकी कौशल्यचा एक अद्भुत नमुना आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला 24 घडवलेल्या स्तंभांसह एक दुय्यम सभागृह आहे आणि या सभागृहात वीरेश्वर, बकेश्वर आणि चामुंडेश्वर यांना समर्पित 3 देवळे आहेत. या सभागृहात विस्तृत कोरीव काम नाही, ते तुलनेने साधे आहे. सुबकपणे सजवलेले छत, खुल्या मंडपाचे घुमटाकार छत, बंद मंडपातील द्वारपालकांच्या मूर्ती तसेच बाहेरील भिंतीवरील कोरलेल्या लहान सजावटीच्या मनोऱ्यांमधील स्तंभावरील 120 भित्तिचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. तथापि अनेक शिल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे. त्यापैकी काही तर ओळखण्यापलीकडे गेले आहेत, काही विद्रूप झाले आहेत, तर काही इस्लामी आक्रमणांच्या काळात प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार काहींचे हातपाय तोडण्यात आलेले आहेत. शिवरात्री आणि कार्तिक अमावस्या हे मंदिरात साजरे होणारे प्रमुख 2 सण आहेत. ज्याप्रमाणे आपल्याकडं वटपौर्णिमेची पूजा वडाची झाडाची पूजा करून करतात, त्याचप्रमाणे ह्या झाडाची पूजा करून यांचं काहीतरी व्रत चालू आहे. आता मी जेव्हा एंट्री केली तेव्हा पिंपळ वृक्षाची देखील पूजा करत होते ते. आता हे 2 मंदिरं आहे जवळ एकमेकांना लागून आणि जैन मंदिरांचा समूह मागं आहे. तर मग हे चंद्रमौलीश्वर मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर यांचं आपण दर्शन घेतो आणि हे आता पाहतोय आपण मल्लिकार्जुन मंदिर. या मंदिरात असलेला खुला मंडप हे मात्र मनोरंजक आहे की मंडपाच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भिंतींमध्ये 8 देवकोष्ठ बांधलेले आहेत. हे मंडप एक असं ठिकाण आहे जिथे भक्त एकत्र जमतात. तारकाकृती मुखमंडपामध्ये मध्यभागी एक गोलाकार उंच व्यासपीठ असून त्याच्या सभोवती तारकाकृती जगती आहे. या गोलाकार व्यासपीठाच्या परिघावर 13 गोलाकार घडवलेले स्तंभ आहेत जे एका भव्य गोलाकार घुमटाच्या छताला आधार देतात आणि या छतावर समकेंद्रित वर्तुळांमध्ये त्रिपर्णी पानांच्या नक्षीकामाचे उत्कृष्ट कोरीवकाम केलेले आहे. आरसीकेरे हे मंदिर हसन जिल्ह्यापासून 41 किलोमीटर आणि बँगलोरपासून 200 किलोमीटर अंतरावर वसलेलं असं मंदिर आहे. हे एक छोटं पण सुंदर मंदिर आहे कारण येथील शिल्पकलेतील अचूक कलाकुसर आणि दगडात कोरलेल्या भौमितिक नक्षीकामांचे वर्णन करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतात. येथे अत्यंत कौशल्याचे काम दर्शवणारी गुंतागुंतीने कोरलेली मानवी आकृत्यांची शिल्पे आहेत. अशा कलाकुसरीची बरोबरी इतरत्र क्वचितच आढळेल. आपल्या भूमीचा विशाल वारसा समजून घेण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी हे मंदिर अवश्य पाहिले पाहिजे. दुर्दैवाने हे मंदिर विशेषतः कर्नाटकाबाहेर फारसे प्रसिद्ध नाही, त्यामुळे बहुतेक प्रमुख पर्यटन हे मैसूर भागातच केले जाते आणि इकडं जास्त कोणी पर्यटक इकडं भेट देत नाही. तर प्रत्येकाने पाहावं असं हे सुंदर आरसीकेरेचं मंदिर पाहून आपण आता पुढच्या प्रवासाकडे सज्ज होऊया. आरसीकेरे मंदिराचं दर्शन करूनच आपण आता चाललेलो आहे आरसीकेरेच्या बसस्टँडवर. आरसीकेरेच्या बसस्टँडवरून आपल्याला पकडायची आहे आता हलेबीडूसाठीची बस आणि पुढचं मंदिर राहणार आहे आपलं हलेबीडूचं प्रसिद्ध चिन्नकेशव मंदिर. तर कर्नाटकमधील हे दुसरं मंदिर आपण पाहिलं. काल आपण पाहिलं ते सोमनाथपूरचं मंदिर आणि आज आपण पाहिलं ते आरसीकेरेचं चंद्रमौलेश्वर मंदिर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास म्हैसूरवरून आरसीकेरेला कशा रीतीने येऊ शकाल हे मंदिराची संपूर्ण माहिती, रचना, इतिहास संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनात काही शंका उपस्थित होत असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.